पाकिट. आयुष्य सरळमार्गी नसते. आयुष्य अनेकदा घटना घडतात, काही सुखद, काही दुःखद, काही अपेक्षित तर काही अनपेक्षित. पण काही वेळा अशी घटना घडून जाते की आपल्यासाठी गोड बनून राहते, एक कोड बनून राहते, एक न सुटणारा कोड. आपण विचार करताच राहतो, पण त्याचे उत्तर काही आपल्याला सापडत नाही. अशीच एक घटना घडली माझ्यासोबत. मी अक्षय घटना आहे. नोव्हेंबर 2019ची माझे लग्न ठरले होते. लग्नाला 15 दिवस उरले होते आणि मालावडला माझ्या आर्ट डायरेक्टरला लग्नपत्रिका द्यायला चाललो होतो. त्यांना पत्रिका देऊन मी मालाड रेल्वे स्टेशनला आलो. थोड्या वेळाने ट्रेन आली. दुपारची वेळ असूनही ट्रेनला प्रचंड गर्दी होती. पुढच्या स्टेशनला गोरेगावला ट्रेन थांबली. मंजिरी म्हणजे माझ्या होणाऱ्या बायकोला मी निघलोय हे सांगण्यासाठी बॅगमधून मोबाईल काढला. तेव्हा लक्षात आले की माझ्या बॅगची चेन उघडी आहे. मी पटकन आत हात घालून बघितलं तर माझं पाकिट गायब होतं. तेव्हा लगेच ट्रेनमध्ये मधून उतरलो आणि कदाचित दुसऱ्या कप्प्यात पाकिट ठेवले असेल वाटू लागले. सगळी बॅग पुन्हा तपासली. पाकिट कुठेच सापडले नाही. रेल्वे पोलिसाकडे तक्रार करायला गेलो. त्यांना पाकिटात काय काय होते ते सगळं सांगितलं. त्यांनी माझी तक्रार नोंद करून घेतली. गोरेगाववरून निघाल्यावर मंजिरीला कॉल करून माझ्या एका बँकेचे कार्ड ब्लॉक करायला सांगितलं आणि मी दुसऱ्या बँकेचे कार्ड ब्लॉक करायला रिक्वेस्ट टाकली. गाडीत बसल्यावर मी बहिणीला आणि आईला घडलेली घटनाबद्दल सांगितलं. घरी आल्यावर टेन्शनमध्ये होती. दोन दिवसांनी माझ्या पप्पांच्या मामाच्या मुलीचे स्वतीताई मला कॉल आला. तिनं मला विचारले, तुझं आधार कार्ड वगैरे काही हरवलं आहे काय? मी म्हणालो की फक्त आधार कार्डच नाही तर सगळे डॉक्युमेंट्स ज्या पाकिटात होते ते पाकिटच मारले. पण तुला कसं कळलं? तेव्हा ती म्हणाली, एका व्यक्तीने तिला कॉल केला आणि त्याला तुझे डॉक्युमेंट्स सापडले आहेत असे ती व्यक्ती म्हणाली. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं. त्या व्यक्तीला स्वातीताईचा नंबर कुठून मिळाला असेल? कारण तिचा नंबर असलेला कोणालाच कागदात किंवा कार्डात माझ्या पाकिटात नव्हतं. मी ही शंका ताईला बोलू लागलो. तेव्हा ताई म्हणाली, आधी डॉक्युमेंट घेऊन ये, मग आपण बोलू. मी तुला त्याचा नंबर देते. मी त्या व्यक्तीला कॉल केला. त्या व्यक्तीने मला बांद्रा लिंक रोड वरील एका चर्चजवळ भेटायला बोलवले. मी आणि मंजिरी तिथे जायला निघालो. माझ्या बाईक घेतली. निघताना त्या व्यक्तीसाठी काही स्नॅक्स घेतले. गाडी चालवताना पण हाच विचार चालू होता की त्या व्यक्तीला स्वातीताईचा नंबर कसा मिळाला आणि ती माझ्या नातेवाईक आहे हे त्या व्यक्तीला कसं कळलं असेल. आम्ही त्या व्यक्तीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचलो आणि त्याला कॉल केला. थोड्याच वेळात एक 40-45 वयाची ख्रिश्चन व्यक्ती आली. त्या व्यक्तीकडून सर्व डॉक्युमेंट्स घेतले. पाकिटाबद्दल विचारले असता ती व्यक्ती म्हणाली त्याने ते पाकिट बँड स्टेशनला सापडले. कोणीतरी पाकिटातील डॉक्युमेंट्स काढून फेकले. अशा स्थितीत त्यांना ते पाकिट सापडले. स्वातीताईचा नंबर कसा मिळाला यावर व्यक्ती म्हणाली, गुगलवरून मिळाला. एवढं बोलून ती व्यक्ती जायला निघाली. मी आणलेले स्नॅक्स त्याने दिले आणि आम्ही निघालो. या घटनेनंतर मी पाकिट वापरणे बंद केले. त्या आज तागायत त्या व्यक्तीला स्वातीताईचा नंबर कसा मिळाला आणि त्याद्वारे त्यांनी कसं कळलं की मी तिचा नातेवाईक आहे हे आजपर्यंत रहस्यच राहिले.